हाय हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आरबी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा दिवस खूप सुंदर दिवस आहे आणि आज आम्ही महादेवाला पाया पडण्यासाठी आलेलो. तर हे चिंचेचं झाड दिसतंय का तुम्हाला खूप मोठं, तर त्याच्या खाली खूप मोठी बारव आहे आणि त्या बारवामध्ये छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. तर आम्ही तिथे पाया पडायला आलेलो. तर बघू शकता तुम्ही मंदिर. व्यवस्थित काय व्हिडिओ निघाला नाही आहे, पण खूप जुनं मंदिर आहे. आणि इथे देवाला कोणीतरी पेरू वाहिलेला आणि तो आरवीला खूप आवडतो, तो तिने घेतला खायला. आणि पावसाळ्यामध्ये खूप पाणी लागतं, उन्हाळ्यामध्ये पार सुकून जातं ते. इथे पाणी अजिबात नाही बारावमध्ये आणि खूप जुनं आहे. काही दिवसांनी ह्याच्यामध्ये बदल पण होतील, आय होप, असं मला असं वाटतंय. तर इथे पाया वगैरे पडलं, दर्शन केलं आणि मग आरवीने पण पाया पडून घेतलं. तिथं म्हणत होती मम्मा मला अजून पेरू हवा आहे. आणि तिथं पण शेजारी पेरूचा खूप मोठा बाग होता, तर बघू शकता पुढे. आणि त्याच्यानंतर मग आरवीवरती आली, दर्शन वगैरे केलं. आरवी मला म्हटली मम्मा मला हात लावू नको, मी माझं वरती जाते. तर बघा ती कशी तिचं एकटीच वर पायऱ्या चढती आहे. आणि इथं कोणतरी शेतात पाणी देत होतं आणि तिला असं शेतात म्हटलं की खूप भारी वाटतं. तर आम्ही थोड्या वेळ तिथेच थांबलो. इथलं बाहेरचं वातावरण हे बघू शकता, बारव आहे, खूप मोठी अशी बारव आहे. आणि हे पिंपळाचं झाड आहे, त्याच्या खाली बारव आहे. आणि मग आम्ही थोड्या वेळ तिथं बसलो आणि त्याच्यानंतर मग परत आम्ही घरी जायला निघालो. महादेवाच्या मंदिरा शेजारी इथे बघा कोणाचं शेत आहे काय माहिती. तर तिथे बघा खूप कलम केलेले पेरू लावलेत. तर लोकांनी किती नुकसान केलं असेल हे तर मला असं वाटते, कारण कुठे पण कागद इकडे तिकडे फेकून दिलेलं येतं. सो असं नुकसान नाही केलं पाहिजे. आणि ते आम्हाला चालता वाटेत झोका भेटला, तर आरवीने त्याचा आनंद घेतला. तिला खूप भारी वाटलं. झोका म्हणजे तिचा एक प्रेमच आहे थोडक्यामध्ये. सो आजच्यासाठी एवढाच ब्लॉग कंटिन्यू पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काय आवडलं असेल तर कमेंट पण करा.